आ हा 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 गरमागरम खीर आहे. कशाची खीर आहे? ओल्या नारळाची खीर आहे. दिसते की नाही बहारदार? मस्त 10 वाट्या म्हणजे 10 जणांसाठी परफेक्ट प्रमाणात ही खीर केलेली आहे. बरं, यामध्ये एक मस्त घटक घातलाय ज्याच्यामुळे काय होतं तुम्हाला सांगते ना, खीरमध्ये खवा, मिल्क पावडर काहीच घालायची गरज नाही, पण दाटसर होणार याची खात्री मी तुम्हाला देते. नाही विश्वास बसत, साहित्य काय घेतलं ते तर बघूयात. अशाच रसरशीत गोडच गोड आणि सुमधुर रेसिपीसाठी मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. महाराष्ट्राची अस्सल चव. चला ओल्या नारळाची खीर करूयात माझ्या स्पेशल भांड्यामध्ये. दिसतही नसेल तुम्हाला, पण सगळ्यात आधी गॅस सुरू करायचं आणि साजूक तूप घालायचं. 1 चमचाभर तूप पुरे होतं. आता या गरम झालेल्या तुपामध्ये सुकामेवा घालायचा आणि यासोबतच बारीक रवा देखील, म्हणजे रवा देखील छान भाजला जाईल. रवा आणि सुकामेवा. आता हे ओल्या नारळाची खीर आहे. ओल्या नारळाची चव उतरते, पण त्याला दाटसरपणा आणायचा आहे, क्रीमीनेस आणायचा आहे, तर ते काम हे आपला रवा करतो. त्यामुळे रवा आवर्जून घाला. रवा नसेल घालायचा तर मग मिल्क पावडर वगैरे सबस्टिट्यूट करू शकता, पण काय गरज आहे, घरातले जिन्नस घालायचे. आता हे हलकंसं बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. चला, रवा भाजत आला. हे बघा, आता थोडा गॅस बंद करते कारण भांडं जरा जास्त गरम झालंय. काचेचं भांडं आहे, तडकायला नको, काळजी घ्यावी. हे बघा, छान खमंग असा खरपूस भाजून झालाय रवा. छान असा रंग देखील त्याला आलेला आहे. आता यामध्ये घालूयात चारोळे. हे देखील मिसळायचे. खरपूस भाजलेला या रव्याच्या मिश्रणामध्ये आता ओल्या नारळाचा खव घालायचा. गार गरम झालं ना की गॅस म्हणजे हे कास तडकते, म्हणून गॅस बंद करून घातला. आता गॅस सुरू करते आणि हे एकत्र आता चांगलं भाजून घेऊया. रवा आणि खोबरं. खोबरं भाजून घेणं गरजेचं आहे, कच्चं नका ठेवू, नाहीतर काय होईल, खीर करपली जाईल. रवा आणि खोबरं छान भाजलं गेलंय बघा. चला, हे मिश्रण गरम गरम आहे म्हणून यामध्ये गरम दुधाचाच वापर करायचा आणि गॅस बंद करूनच हे गरम दूध यामध्ये घालायचं. आणि 10 जणांसाठी खीर करतोय, तर या प्रमाणात आपण बरोबर 1.5 लिटर गरम करून घेतलंय दूध आणि याच्या दुधामध्ये साय पण आलेली आहे. त्या साई सकट हे दूध इथे घातलंय. आता हे मिसळायचं. गॅस सुरू करूयात. यामध्ये घालूयात केशरच्या काड्या, म्हणजे खिरीला रंग सुरेख येईल. वा बघा. आता हे एकत्र 10 मिनिटं आधी शिजवून घ्यायचं. बघा, हे ना नारळ आणि रवा छान एकजीव झालं पाहिजे. बरोबर 10 मिनिटं खीर ही शिजवून घेतली. हे बघा, ऑलरेडी ही खूप दाटसर व्हायला सुरुवात झाली आहे. ही अशी परफेक्ट होते बघा. यामध्ये रवा घातला ना की खीर छान जुळून येते. ओल्या नारळाचे चव त्यामध्ये छान उतरते. आता यामध्ये अर्धा कप साखर घालूयात. आता साखरेचं प्रमाण आहे ना, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आमच्या दृष्टीने हे परफेक्ट आहे, अर्धा कप साखर. पण तुम्हाला अगदीच गोड लागत असेल तर थोडी साखर वाढवू शकता. आता साखर घातल्यावर 5 मिनिटं आणखी हे शिजवून घेऊया. साखर घातल्यावर बरोबर 10 मिनिटं ही खीर शिजवून झाली. आता खीर बघा, छान उकळी फुटली आहे खीरला. चला, आणि टेक्स्चरही दाखवते बघा. मस्त असा जसजसा वेळ जातो तसतशी आणखी दाटसर व्हायला सुरुवात होते. त्यामुळे रवा, दूध, त्याच सोबत साखर सगळं अगदी अचूक प्रमाण आहे. आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये घालूयात वेलदोड्याची पूड. मिसळायचं. वा वा वा,
कमाल. आता ही खीर काय सुंदर झाली बघा, म्हणजे रंगसुरेख आलाय, चव अफलातून येते, ओल्या नारळाची चव काय कमाल उतरते तुम्हाला सांगते. आणि रव्यामुळे मस्त त्याला दाटसरपणा येतो, मलाई होते आणि जबरदस्त म्हणजे बासुंदीसारखी क्रीमी होते. बरं, ही फ्रीजमध्ये ठेवली तर 7-8 दिवस छान टिकते. रूम टेम्परेचर ठेवली तर 2-1 दिवस छान टिकते, कारण यामध्ये ओला नारळ घातलेला आहे, दूध आहे, त्यामुळे फार अशी टिकत नाही, पण फ्रीजमध्ये छान राहील. आता ही खीर ज्या प्रमाणात आपण बनवली आहे, जी गोडाची वाटी असते त्या वाट्या जर आपण भरल्या तर 10 वाट्या परफेक्ट भरतात या प्रमाणामध्ये. पण तुम्हाला जर वाढीव करायची असेल तर 2 लिटर दूध बरोबर घ्या, म्हणजे सगळ्यांना ही खीर पुरून उरेल. चला, जाता जाता लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.